साहेबांच्या दौऱ्याला म्हणजे जवळपास आता महिना होत आला. प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निहाय आमचे दौरे सुरू होते, आजही सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद हा राणेसाहेबांच्या सभेला मिळतो आहे. लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि उत्सुकतेपोटी ते त्या कार्यक्रमाला मोठ्या गर्दीने ते उपस्थित राहत आहेत. आणि आपण जर व्हिडिओ बघितले, आपण कार्यक्रम बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक गर्दी करत आहेत आणि त्यांना राणेसाहेबांना ऐकायचं असल्यामुळे ही गर्दी होते. येणाऱ्या 24 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब पण रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. ती सभा पण ना भूतो न भविष्य अशी आम्ही घडून आणणार आणि देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष महायुतीचंच चित्र आहे असं जे काही खरं चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आमचा असेल. आणि ते तुम्ही येणाऱ्या 24 तारखेला आणि जेव्हा रिझल्ट लागेल 4 जूनला इथे महायुतीचाच उमेदवार जिंकून येईल अशी परिस्थिती गावागावात आहे. या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो. प्रदर्शन म्हणजे काय, 1200 लोकांमध्ये विनायक राऊतांनी फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट, उबाठा आणि काँग्रेस असे मिळून 1200-1300 लोक तिकडे फॉर्म भरायला होते. एक काळ होता शिवसेनेचा की मैदान भरत होते, नंतर ते खळ्यामध्ये मिटिंग घ्यायला लागले. आता फॉर्म भरायला पण त्यांच्याकडे लोक येत नाही आहे. कुठून त्याच्यापेक्षा अर्ध्या गाड्या ह्या मुंबईच्या होत्या. जे काय त्यांनी युनियनमध्ये इतक्या वर्षापासून जे काय झोलझाल केले त्या निमित्ताने ते मुंबईवरून गाड्या मागवल्या, इथून तिथून गाड्या मागवल्या आणि फक्त एका छोट्या हॉलमध्ये 1200 लोकांना घेऊन त्यांनी फॉर्म भरायचा कार्यक्रम आटपला. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल विनायक राऊतांची किंमत आणि उभाटा आणि महाआघाडीची किंमत ही जनतेमध्ये कशी कमी होत गेली आणि आता ती शून्याकडे चालली आहे. एवढं या निमित्ताने कालच्या त्यांच्या त्या फॉर्म भरायच्या त्या कार्यक्रमातून दिसून येतं. मला वाटतं वैभव नाईकांसारखा रिकामटेकडा आमदार या अख्ख्या महाराष्ट्रात नाही. मला असं वाटतं तो तुमच्याशी बोलायला एवढा आतुर झाला आहे की तुम्ही त्याला विचारलं नाही तरी तो तुमच्याकडे येऊन त्याची प्रतिक्रिया देऊन जाणार. त्याचं आता कामच उरलेलं नाही. कुडाळ मालवण मतदारसंघ एवढा ओसाड पाडला या माणसाने, एक सांगण्यासारखा कारखाना उभा केला नाही, नोकरी धंदे नाही. वैभव नाईकाची किंमत वैभव नाईकच संपवतोय, त्यांची किंमतच नाही आहे तशी बघायला गेली तर. वैभव नाईक काय बोलतो, आम्ही कधी काडीची किंमत देत नाही, कारण का वैभव नाईक हा शून्य माणूस आहे. एक तर आकलेनी शून्य आहे, विकासाच्या नावाने काही कळत नाही, प्रशासन कळलं नाही, आमदारकी कळली नाही. अशा भंपक आमदाराला किंवा अशा माणसाला प्रतिक्रिया देणं हे आमचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे. म्हणून वैभव नाईक हा अतिशय फालतू माणूस आहे, त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे टाईम वेस्ट आहे. 19 तारखेला नारायण राणे साहेब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आम्ही महायुतीचा प्रचार करतोय. जेव्हा पक्षातून आदेश येतील आणि जसे आदेश येतील आम्ही 100% जे काही पक्ष सांगेल किंवा महायुतीमध्ये जे काही ठरेल त्या हिशोबाने पुढची पावलं उचलली जातील. बरेच लोक अर्ज भरतील, लवकरच तुम्हाला उत्तर मिळेल. कोण भरतील याचं काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. लोकशाही आहे, प्रत्येक माणसाला आपापला विचार करायचा अधिकार असतो. पण आमचं महायुतीचं मी तुम्हाला सांगू शकतो, वरतून आदेश आला की पुढची प्रक्रिया सुरू होईल. लवकरच तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळतील महायुतीचं. हो बरोबरच आहे. आता लवकरच म्हणजे राहिलेच 2 दिवस, लवकर म्हणजे 48 तासच राहिले.